भाजप प्रवेशाला पूर्णविराम देत आपण राष्ट्रवादी कधी सोडलीच नव्हती असा दावा एकनाथ खडसेंनी केल्यानंतर भाजपनं खडसेंना उत्तर दिलेलं आहे। खडसेंनी आता आहेत तिथं सुखी राहण्याचा सल्ला भातखळकरांनी दिला, तर ही लाचारी असल्याची टीका महाजनांनी केली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती, तर इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये। खरोखर जिकडे असाल तिकडे तरी सुखाने तुम्ही नांदा, एवढंच मी या निमित्ताने सांगतो। आपण राष्ट्रवादी सोडलीच नसल्यामुळे भाजपात अधिकृत प्रवेश झालाच नसल्याचा दावा करत एकनाथ खडसेंनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। काल जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खडसेंनी याबाबत भाष्य केलं। त्यावर आहे तिथेच सुखानं नांदण्याचा सल्ला भाजपनं खडसेंना दिलाय। नाथाभाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का वळला, भाजपकडून का गेला नाही, परत राष्ट्रवादीकडे का आला? मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती। मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं। मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही। माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे। तर इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये। आणि एकदा स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ही इतकी झालेली आहे। आता तुमच्या समोरच ते मला त्याला सांगतायत, बाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली, मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही, मी तिथे फोटोही काढले, माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही। म्हणजे किती लाजिरवाणा हा विषय असेल मला वाटतं। फक्त पदं भोगायची, बडबड करायची एवढंच काम त्यांच्याकडे आहे। इथून वाह्यासारखं काही बोलायचं, अश्लील बोलायचं असेल तर मला इतकं बोलता येईल की मग त्यांना पळता मुश्किल होईल, त्यांना पळता मुश्किल होईल। एकनाथ खडसे आपली विधानं वारंवार बदलत आहेत। मी एवढंच सांगेन की आता खरोखर जिकडे असाल तिकडे तरी सुखाने तुम्ही नांदा, एवढंच मी या निमित्ताने सांगेन। खडसेंचा खरोखर भाजपात प्रवेश झाला होता का? त्यांनी खरोखर राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता का? याबद्दल एप्रिल महिन्यात खडसे म्हणाले होते की भाजप हायकमांड सोबतचं प्रवेशाचं ठरल्यानंतर आपण राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता। मात्र प्रवेश होईपर्यंत राष्ट्रवादीनं राजीनामा न स्वीकारण्याची भूमिका घेतली। त्यामुळे अधिकृतरित्या प्रवेश किंवा सोडचिठ्ठी असं काही घडलंच नसल्याचं खडसेंनी म्हटलंय। साधारण एप्रिल महिन्यात म्हणजे लोकसभेच्या आधी खडसेंनी भाजपात पुन्हा प्रवेशाची तयारी दर्शवली होती। मात्र हायकमांडनं अद्याप आम्हाला कळवलं नसल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली होती। भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काही दिवसामध्येच केंद्रामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये माझा हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। अजून अधिकृतरित्या पक्षाने आम्हाला कळवलेलं नाही, पण अधिकृतरित्या ज्यावेळेस पक्ष कळवेल त्यावेळेस त्यांचेही आम्ही स्वागतच करू। त्यावेळी गिरीश महाजनांनी मात्र खडसेंच्या घरवापसीला स्पष्ट विरोध केला। पुढे खडसेंच्या दाव्यानुसार एप्रिल महिन्यात होणारा प्रवेश लोकसभा निकाल लागेपर्यंतही होऊ शकला नाही। प्रवेश रोखण्यामागे फडणवीस आणि महाजन होते असा आरोप करत खडसेंनी थेट मुलांची शपथ घेण्याचं आव्हान दिलं। यानंतर गेल्या आठवड्यात गणेशोत्सवानंतर खडसेंचा प्रवेशाचा निर्णय होईल असं सांगून फडणवीसांनी या वादावर उत्तर दिलं। पण विसर्जनाबरोबरच आपल्या भाजप प्रवेशाचा मुद्दाही विसर्जित झाल्याचं सांगत खडसेंनी नकार दिला। तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे, त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेश उत्सवानंतर त्या संदर्भात योग्य निर्णय केला जाईल। परंतु माझ्या दृष्टीने आता भारतीय जनता पार्टीमधला प्रवेश हा आधीच विसर्जित झालेला आहे, गणेश विसर्जनाच्या बरोबरीला विसर्जित झालेला आहे। सध्या जळगावात भाजपनं लोकसभेदरम्यान जी खेळी केली ती खेळी राष्ट्रवादीनं खडसेंचा राजीनामा न घेतल्यामुळे पूर्ण होऊ न शकल्याची चर्चा आहे। लोकसभेआधीच खडसेंनी भाजप प्रवेशाचं विधान केल्यामुळे मतदारसंघात संभ्रम तयार झाला होता। पण तरीही खडसेंची आमदारकी राष्ट्रवादीने न काढल्यामुळे खडसेंची बाजू सुरक्षित राहिली। या साऱ्या परिस्थितीची त्यांना जाणीव करून दिलेली होती आणि ती सगळी परिस्थिती पाहून माझ्याकडची जी परिस्थिती अडचणीची होती तीही परिस्थिती पाहून त्यांनी मला त्या ठिकाणी संमती दिली नव्हती, पण काही हरकत नाही असं म्हटलं होतं। त्यांनी चर्चा माझ्याशी केली असं ते वर्षाचे खरं आहे। त्यावेळी सांगितलं तेव्हा जिथून तुम्हाला तिथं तुम्ही गेला तर आम्ही काही गैरसमज करून घेणार नाही। त्यांच्या परिषदेबद्दल मग आपण काही विचार करणार काही असे केले तर दिलेल्या गोष्टी घ्यायच्या नसतात। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.